हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? आज संडे आहे आणि आंटी येणार नाहीये, त्यामुळे माझी इकडं स्वयंपाकाची गडबड चालू आहे. पोहे बनवलेले संपले, त्यातच आता मी वांग्याची आमटी करून घेणार आहे. इकडं मी सुक्क मूग करायला घेतलेत आणि इकडं आता पिठल्याची वडी करणार आहे. यासाठी मिरच्या जिरं घालून ठेवलंय, लसूण सोललेला आहे. अन्वित आणि विनायकचं काहीतरी चालू आहे इकडं. हॅलो करा, हाय कर बाबू, गुड मॉर्निंग सांग. गुड मॉर्निंग. त्याच्या बर्थडेला हे आलेलं ना, त्याच्यावरती स्टिक करायचं चालू आहे. आता किती दिवस लागतात काय. अन्वित म्हणतोय 1 इयर लागेल म्हणून. मला पण तसंच वाटतंय, कारण ते खूप पेशन्सली करायला पाहिजे आणि पूर्ण होऊ शकत नाही, अर्ध पण नाही होऊ शकत एका दिवसात. थोडं थोडा एवढा एवढा पार्ट करू शकतोय आम्ही. होय ना बाळा? होय होय. चिटकून दाखव. हे तुला माहित नाही ना काय करायचं? नाही माहिती. हे बघ, हे असं त्या डॉट वरती करेक्ट चिटकवायला पाहिजे. असं रब करायचं, आडली हे चिकटतंय. होय का? मी या शिवचा पहिल्यांदाच बनवायला लागला, ताईला विचारून माझ्या. तीच नेहमीच बनवत असते, पण मी कधी नाही बनवलं. मी काय करते, डायरेक्ट शिजवून घेते आणि फोडणी टाकायचं, मग ते असं गरगट बनतं. पण मला हे असं सुक्क सुक्क पाहिजे होतं आज. बघूया टेस्ट कसं झालंय याचा. अजून काही मी टेस्ट नाही केलेलं, तिच्यासारखं तर नाही, कारण ती आमच्या तिघींच्या पेक्षा खूप छान स्वयंपाक बनवते. मी अगोदरच सांगितलंय तुम्हाला. कट्टा बघा केवढा पसरलाय. तुम्ही म्हणत असाल ही काही स्वच्छ करते का नाही कट्टा, म्हणून दाखवते बघा कसा झालाय कट्टा. हे बघा, या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत पूर्ण पसाराच पसारा झालाय. पण आता स्वयंपाक झाल्याशिवाय मी काही आवरत नसत्या. मला वाटतं प्रत्येकीचाच कट्टा असा स्वयंपाक करताना पसरत असेल. काय माझं स्पेशल नाही. आंटी नाही येत तर मी भाकऱ्याचा बेत मांडलाय. भाकऱ्या मला इतकं जमत नाहीत, मी लाटून भाकऱ्या करते. हे बघा, पोळपट आणि लाटणं घेऊनच बसलीये. गरम पाणी घालून घेतलेलं पिठामध्ये, ते त्याचे छान 5 मिनिटं ठेवलं. नंतर त्याचे गोळे बनवून ठेवलेत मळून असं व्यवस्थित, आणि भाकऱ्या लाटून घेणार आहे. मला भाकऱ्या जमल्याच नाहीत कधीच, थापून पण नाही, ते लाटून जमतात, पण माझ्या घरी सगळ्यांना थापून जमतात भाकऱ्या. चला तर भाकरी करायला सुरुवात करूया. येत आहे का गरम गरम भाकरी खायला, ती पण लाटलेली. हे सगळं अरेंजमेंट करून बसले मी इथं. त्याच्यामध्ये मी गोळे करून ठेवलेत ऑलरेडी. एवढ्या भाकऱ्या बनवणार आहे मी. अगोदर लाटून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग भाजून घेणार आहे एक 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 एक. पिठामध्ये बनवून घेते, सेम चपाती सारखंच करते मी, काही वेगळं नाही. फक्त जरा हलक्या हाताने लाटते मी भाकऱ्या. येतात अशा पण फुगतात. जर थापून करता येत नसतील तर हा एक पर्याय आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जितकी पातळ हवी ना, तितकी पातळ भाकरी तुम्ही लाटू शकता अशा प्रकारे. एकदाच पीठ लावलंय बघा, आणि भाकरी होत पण आली, जास्त पीठ पण नाही लागत. अजून एका पद्धतीनं बनवतात इकडे कर्नाटकामध्ये. पाणी छान असं उकळून घ्यायचं, मीठ त्याच्यामध्ये घालायचं, आणि जे पीठ असतं ना ते डायरेक्ट उकळत्या पाण्यामध्ये घालायचं. गॅस थोडासा बारीक करायचा सुरुवातीला, पण ती भाकरी कशी अशी कडक नाही बनत, मऊ बनते. आणि मी या पद्धतीने करते तर ही भाकरी जी आहे ती अशी कडक बनते थोडीशी, मग ती मऊ भाकरी अशी नाही खाऊ वाटत आम्हाला. ही बघा, अशी भाकरी लाटून झालेली आहे, जास्त जाड पण नाही, एकदम बारीक अशी लाटून झाली. आता भाकरी भाजायचं म्हणून शूटिंगसाठी कॅमेरा ऍडजस्ट करत होते आणि पाण्यामध्येच पडला फोन माझा. पण काही झालेलं दिसत नाहीये. ड्रायरने मी पटकन याला ड्राय करून घेतलंय. दाखवते, इथं पाणी ठेवलेलं कसं पडलंय. इथंच आहे ट्रायपॉड माझं, पडलं याच्यामध्ये डायरेक्ट पाण्यातच फोन. पण नशीब की कॅमेराला काही झालं नाही, फोनला काही झालं नाही, म्हणून पटकन ड्राय करून घेतलं. असं होतं व्हिडिओ शूट करताना गडबडीमध्ये ना काहीतरी होऊनच जातं माझ्याकडून. तवा पण तापलेला आहे. आता मी याच्यामध्ये भाकरी टाकते आणि पटकन भाकऱ्या भाजून घेते. हे बघा, एवढ्या अशा मी भाकऱ्या लाटून ठेवलेल्या आहेत.
भाकऱ्या भाजत भाजत या साईडला का भाताला पण ठेवून घेते, म्हणजे पटकन होतं. सगळं झालंय जेवण, फक्त भातच राहिलेला. भात पण होतोय आता. भाकऱ्या भाजून झाल्या की मी आता या मिरच्या भाजून घेणार आहे. पलूस मधून आणलेल्या ह्या जरा कमी तिखट मिरच्या असतात. तिकडं ज्या मिरच्या भेटतात ना त्या खूप तिखट असतात आणि ह्या टेस्टी पण असतात मिरच्या आमच्या इकडच्या. भाकऱ्या माझ्या सगळ्या भाजून झालेल्या आहेत. आता मिरच्या भाजणार आहे मी याच्यामध्ये. ही लास्टची भाकरी होती. आता याच तव्यामध्ये मी हिरव्या मिरच्या भाजून घेते. थोडस तेल घालायचं याच्यामध्ये, जास्त नाही. बापरे, जास्त लागला मिरच्या. स्वयंपाक सगळा झालेला आहे. आता आम्ही जेवायला बसणार आहे. जेवायला किती ऑप्शन्स आहेत आज बघा. मी बनवलंय इथं पिठल्याची वडी आहे, मिरची भाजल्या तव्यामध्ये, हे मुगाची उसळ आहे, हे वांग्याची आमटी आहे, भाकरी, चपाती, शिळी चपाती आहे, ती पण खाणार आहे. पप्पा तुझ्या पप्पांना आवडतंय. आणि हे काय आहे? हे पण आम्ही खाणार आहे. तू पण खाय. उसळ आणि भाकरी मस्त लागायला लागलाय. टेस्ट पण छान झालाय. फर्स्ट टाइम बनवलेलं पिठल्याची वडी. हे पण झणझणीत अशी झाला. जेवण झालं की भेटते तुम्हाला. बाय. ट्रिप मधून काहीतरी शॉपिंग केलेली दाखवते तुम्हाला, काय काय आणलंय. हे गळ्यातलं आणलेलं मी तिथं, मला वाटतंय मुर्डेश्वर मध्ये घेतलेलं आहे. साडीवरती ब्ल्यू कलरचं आहे. हे एक ब्रेसलेट घेतलंय, हे पण लाईट ब्लू कलरचं आहे. ओपन करून दाखवते. छान आहे असं हे. हे काही नाही जास्त. हे फ्रीज मॅग्नेट घेतलेले आहेत. हे एक आहे, हे एक आहे, हे उडपीमध्ये घेतलेलं, आणि अजून एक आहे मुर्डेश्वर मधलं. बस तर एवढी शॉपिंग केलेली तिथं, जास्त काही नाही. आणि हुबळीमध्ये गेल्यानंतर एक साडी घेतलेली. ही कोणती साडी म्हणतात त्याला, इरकल म्हणतात मला वाटतंय. आणि याचा ब्लाऊज पण शिवून आणला पोलूस मधूनच येताना. काय करायचं? एक मिनिट, हे ब्लाऊज शिवून आणलंय येताना. ओपन कर, फ्रीजला लाव. चल ये, फ्रीजला लावूया आपण. एक मॅग्नेट निघलंय ऑलरेडी. उडपीचं निघलंय. आता ग्लू लाव. जास्त लाव जरा, ते मॅग्नेट गोल आहे ना तेवढं लाव आणि चिकटव. बस, बोटान करायची गरज नाही, तसंच ठेव. इनफ. ओके. लावते. बस, चिकटतंय ते आता. दोन झोपून उठलंय आणि अन्वीतला खायला करून दिलं. भाजलं. काय केलंय खायला बाबू? बटाटोचं. हे बटाट्याचं त्याला स्प्रिंकल्स नाही, काय बटाटोचं स्पायरल्स पाहिजे होतं, ते नाही केलं म्हणून हे चिप्स पाडून सेम मसाल्यामध्ये डिप करून दिलंय त्याला. कसं झालंय बाळा? छान. आजचा व्लॉग इथे एंड करूया. टाटा, बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.